हाय. तर चला आज बघूया मी माझ्या केसांची काळजी कशी घेते. तुम्हाला जर तुमचे केस चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही आठवड्यातून 2दा तुमचे केस धुतले गेले पाहिजे आणि रात्री झोपतानाही केसांना कोंब केला पाहिजे. तर मी माझ्या केसांना कोंब करण्यासाठी नेहमी मोठ्या दाताच्या कंगव्यांचा यूज करते. केसांचे अशा पद्धतीने 2 पार्टिशन करून मी सर्वात आधी खालचा जो भाग आहे तो विंचरते. तिथला गुंता काढल्यानंतर वरती होणारा गुंता हा अगदी लवकर मोकळा होतो आणि केस जास्त तुटतही नाहीत. केस मोकळे राहण्यासाठी मदत होते. आता मी दोन्ही पार्टिशन व्यवस्थित करून केस असे व्यवस्थित विंचरून घेतले, ज्यामुळे दिवसभरात केसांमध्ये होणारी जी घाण आहे ती कंगव्यामुळे मोकळी होत चालते. रोज संध्याकाळी झोपताना केसांना बोटांनी हलक्या हाताने मॉलिश करून केस विंचरून झोपण्याची सवय करा. त्यामुळे केस हेल्दी राहण्यासाठी मदत होते. तसेच अगदी जे घरगुती बनवले जाणारे आणि बिना केमिकल असलेले म्हणजेच सल्फेट आणि पॅराबिन फ्री असलेले प्रॉडक्ट्स तुम्ही यूज करत चला. त्यामुळे केस घनदाट होण्यासाठी आणि केस सिल्की होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल. त्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या परिसरात असणारे ॲलोवेरा, जास्वंदीची फुलं किंवा कढीपत्ता यांचाही थोड्या प्रमाणात जर तुम्ही तेलामध्ये वापर केला तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. मी केसांना तेल लावण्यासाठी हे फिगारिओचं ऑलिव्ह ऑइल, त्यानंतर माझ्या नणंदबाईंनी बनवलेलं हे घरगुती तेल, त्यानंतर एव्हियॉनच्या कॅप्सूल, त्यासोबतच तुम्हाला तेल लावण्यासाठी लागणार आहे कापूस. घरगुती बनवलेलं तेल आणि ऑलिव्ह ऑइल हे दोन्हीही मी समप्रमाणात घेते आणि त्यानंतर त्यामध्ये एव्हियॉनच्या कॅप्सूल्स टाकून मी तेल लावते. तुमच्या केसांची जेवढी लेंथ असेल, माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे मी 2 एव्हियॉनच्या कॅप्सूल फोडून माझ्या तेलामध्ये मिक्स करून तेल थोडंसं कोमट करून कापसाचा बोळा तेलामध्ये भिजवून आणि मग केसाच्या प्रत्येक भांगामध्ये लावायला सुरुवात करते. कापसाच्या बोळ्याने तेल लावल्यामुळे तुमच्या केसाच्या प्रत्येक मुळाशी तेलाचा हा भाग पसरण्यासाठी मदत होते. केसांचे छोटे छोटे पार्टिशन्स करून तुम्ही केसांना कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने तेल लावू शकता. दोन्हीही साईडला असे छोटे छोटे पार्टिशन करून तेलामध्ये कापूस बुडवून त्यानंतर तो थोडासा पिळून घ्यायचा आहे आणि मग प्रत्येक सेक्शनला हळूहळू तुम्ही तेल हे लावत चालायचे. त्यामुळे केस स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते आणि आपल्या नखांमधील जी घाण आहे ती तेलामधून आपल्या केसांमध्ये न जाता केस स्वच्छ राहण्यासाठी मदत होते. तुम्ही जे तेल डायरेक्ट गॅसवर गरम करता तेल लावताना, ते तसं न करता डबल बॉयलर म्हणजे खाली गरम पाणी घेऊन त्यामध्ये तेलाची वाटी ठेवून आणि मग तेल गरम करत चला. त्यामुळे तेल जास्त गरमही होत नाही आणि तुमचा स्काल्प भाजण्याचीही वेळ येत नाही. तसंच तुम्ही जे सल्फेट फ्री आणि पॅराबिन फ्री असे प्रॉडक्ट नेहमी यूज करा. मी माझे केस धुण्यासाठी नेहमी जॉन्सन बेबीचा शॅम्पू यूज करते, कारण तो अगदीच सॉफ्ट आणि केमिकल फ्री आहे. त्यानंतर सर्वीकडनं तेल लावून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फिंगरटिप्सच्या मदतीने केसांना हलक्या हाताने मॉलिश करून घ्या. फिंगरटिप्सचाच वापर करा, नखांचा वापर करू नका. नखांमुळे केसांमध्ये नेहमी घाण जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे फिंगर टिप्सने हलक्या हाताने तुम्ही पूर्ण केसांची मॉलिश करणं गरजेचे आहे. त्यानंतर तुमचे काही प्रेशर पॉईंट्स हलक्या हाताने असे दाबून घ्या, ज्यामुळे केस स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होते. डोक्यावरील जे महत्त्वाचे प्रेशर पॉईंट्स आहेत त्याबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिटेलपणे बोलूया. पण नेहमी जेव्हाही तुम्ही तेल लावतात त्यानंतर कधीही केसांना कोंब करू नका, केस विंचरू नका. त्यामुळे केसांची मुळं ही लवकर तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कोंब कधीही करू नका. त्या बदल्यात तुम्ही केसांना फक्त पूर्ण घट्टपणे बांधून आणि पिन लावून किंवा केसांचा जुडा बांधून तो थोडा वेळ त्या पद्धतीने ठेवू शकता, ज्यामुळे केसांमध्ये सगळीकडे तेल मुरण्यासाठी मदत होते. असं आहे माझं आठवड्याचं हेअर केअर रुटीन. तुम्हीही नक्की असंच फॉलो करा. बाय.